जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील एक धक्कादायक आणि चर्चेचा विषय ठरलेला व्हिडिओ समोर आला आहे। सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये बैलगाडीतून वाळू वाहतूक करणारी एक व्यक्ती पोलिसांसारखी टोपी घातलेली दिसत असल्याचा दावा केला जात आहे। या घटनेनंतर नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू असून प्रशासनाच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील अरोली गाव परिसरातील हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। व्हिडिओमध्ये अरोली गावातून मसला गावाच्या दिशेने काही जण बैलगाडीतून वाळू वाहतूक करताना दिसत आहेत। त्यापैकी एका व्यक्तीने पोलिसांच्या टोपीसारखी दिसणारी टोपी घातल्याचे व्हिडिओमध्ये दिसत असल्याचा दावा केला जात आहे। या व्हिडिओनंतर नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू झाल्या असून वाळू वाहतुकीसह पोलिसांच्या गणवेशाशी साधर्म्य असलेल्या वस्तूचा वापर केल्याच्या आरोपाचाही चर्चा रंगली आहे। दरम्यान नागपूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये वाळू, माती आणि मुरुमाच्या अवैध वाहतुकीबाबत यापूर्वीही अनेक तक्रारी समोर आल्या आहेत। मात्र या व्हिडिओतील व्यक्तीची ओळख, वाळू वाहतुकीची कायदेशीर स्थिती किंवा टोपीचा वापर कोणत्या परिस्थितीत झाला याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही। या प्रकरणात पोलीस आणि महसूल विभाग कोणती कारवाई करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून या प्रकरणाबाबत संबंधित विभागांकडून अधिकृत माहिती किंवा कारवाई समोर येणे बाकी आहे।